आज घेतला आम्ही मुकुंदाच्या दुकानाचं सिलिंगचं काम करायला। अच्छा ठीक आहे। सकाळच्या घरांशी निघलो ना भाई तर खर्च निघतं ना, अजून खर्च देतं गाडीला। टाइम न खोटी करता पोहोचलो डायरेक्ट गॅरेज वर ना, घेतला लायनर टाकून ना, आता जाऊ भाई जेसीबीचा काम आले तो करून येऊ आपण। निघलो तसंच मग डायरेक्ट भाई जेसीबी जवळ जायला, कारण की जेसीबी आपली पुढे गेली, आपण मागाव मग पोहोचू आता जेसीबी जवळ। 0 मिनिटांत पोहोचलो भाई जेसीबी जवळ ना, या साईडला टायरचं दुकान होता, मग आपण बघू जेसीबीला एका टायर इथं भेटतं गे। इथं आवरे गचरीन भाई टायर भेटण्याचं लय मुश्किल आहे, याच्यापेक्षा आपण दुकानावरशी जेव ना, इथं भाई बघता होता अख्खं 4 व्हीलरचं टायर दिसतं आपल्याला। झाला जेसीबीचा काम ना, निघलो तसंच मग आता घरा जायला। 2 hours later. संध्याकाळ होल आणि आम्ही कुठं खायला ना जाणार असं का होणारच ना, मग निघलो डायरेक्ट खारघरला जायला। खारघरला भाई खायची इच्छा नव्हती, मग आलो इथं भाई ओव्या व इथं भाई एक नंबर भाई खायला भेटतं, मग आता जेव्हा आपण पण खायला केलं ऑर्डर भाई मोमोज ना, त्याच्या नंतर पार्सल घेतलं 2 बर्गर, दिलं घरा 2 बर्गर ना, निघलो तसंच आता राहुल त्याच्या दुकानाचं काम करायला घेतले भाई, तिथं जाऊ आता आपण बघू काय काम करले। पोहोचलो राहुल त्याच्या दुकानावर ना, इथं बघतो साहिल भाई आवरे आस्ती काम करो होता की 2 दिवस लावली सिलिंग कारायला, पण आपल्याला रातची कारायची। रातचे वाजलं 2 ना भाई, ती सिलिंग काढून घेतली लगे नवीन फिटिंग करायला, कारण की भाई रात्री गोडाऊन आम्हाला कम्प्लीट करायचा। झाला सिलिंगचा काम कम्प्लीट ना, केलं शटर बंद ना, आता जाऊ भाई झोपाला। झोपके लागत नव्हती, मग राहुल दा एकदा चला जेवायला, मग निघलो तसंच गाडीन बसून डायरेक्ट शालीमारला पोहोचलो। शालीमारला ना, इथं भाई ऑर्डर दिला ना, झाला गायब, बघायला पण ना भेटला। फायनली गाईज झाला आपला ऑर्डर ना, जेव आता खाऊन। तर चला गाईज, यो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, आणि युट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो ना केला तरी चालेल, लाईक नक्कीच करा व्हिडिओला। बाय बाय।